नाही लग्नाचं काम गिम काय आहे आणि आराम काय पाहिजे ते काहीतरी मला वाटतं काहीतरी मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता ते काय मोबाईलचा काय मला वाटतं रेंजचा प्रॉब्लेम झाला होता का मोबाईल बिघडला होता काहीतरी झालं होतं त्यामुळे ते 2-3 दिवस झाले व्हिडिओज नाही बनवून झाले ते आपल्या डायरेक्टरला माहित आहे बुवा आता काय जाऊ द्या ना आता युराने व्हिडिओ आपल्या व्हिडिओचे चाहते चॅनलवर जाऊ पाहता ना व्हिडिओ आला का कारण त्याला गमेच नाही ना ते सुभाष साहेबांनी तर कमेंट करून विचारलं म्हणजे काय झालं बा चॅनलला काय झालं का हा व्हिडिओ नाही युराला शेवटी मॅच त्या भानुले पाठवलं भानुले म्हटलं काय पासवर्डचा मोबाईल दे बाबा त्या डायरेक्टर लेखपरी पण ते लवकर व्हिडिओ चालू करा सांग कोणा कौशलाजी बरं झालं व्हिडिओ चालू झाले हा आम्हाला तर वाटलं बा कौशलाजीची नवीन सुना आम्हाला पाहायला भेटते का नाही भेटत हो कावेरी ताई बघायचं काय आपण का लग्नात तिला बघितलं नाही का बघायचं नाही आपल्याला तिच्या हातचा चहा प्यायचा राहिला होता ना सांगा आता शिवलाल आणि शिवलाल सगळ्याची बाई सारखीच आहे ना खाण्यापिण्याच्या बाबतीत कसा टोमणा मारायचा बरोबर माहिती आहे येले काय हरकत नाही ग मंजुळा सगळेजणी आता चहा पिऊनच जा थांबा मी सांगते चहा ठेवाले बेटी नाही ना 4-5 कप चहा ठेवतो ग बापरे चहा ठेव म्हटलं का नाही लगे ही तर चहा घेऊन हजर झाली का जादूगिरी आहे त्याच्याजवळ अगं मी तर आता सांगितलं तुला चहा कर मग सांगितलं लगेच तू चहा घेऊनच आली आई मी आधीच ठेवला होता का चहा हे आता आजी मावशी सगळेजणी आलेले आहेत तर मला माहित होतं तुम्ही वा चहा पिल्याशिवाय त्यांना काही जाऊ देणार नाही म्हणून मग मी आधीच ठेवला चहा मला माहित आहे तुम्ही सांगणार आहे म्हणून चहा बनवायला मी म्हटलं आधीच ठेवलेला बरा खूप छान ग बाई हुशार आहेस ग कुशल खरोखर हुशार आहे तू इथून तर हो ना हुशार पण आहे आणि प्रेमळ पण आहे मस्त चांगली दे ग बाई सगळ्यांना चहा दे आणि तू पण बस इथे बापरे मस्त एक नंबर टेस्टी चहा झाला ग कौशलाजी खरंच तुमची सून बा एक नंबर सुगरण आहे अहो कावेरी एक नंबर सुगरण तर आहेच आहे पण कामाला पटापट करते हा मला तर कोण्या कामाला हाते नाही लावू देत बा मी काही काम करायला गेले ना मग ते आई म्हणते तुम्ही बसा मी काम करते मोठी नाक वर करून सुनेचं कौतुक सांगू राहिली नवीन नवीन आली म्हणून जरा पुढे पुढे करत असेल हा थांब म्हणा 4 दिवस जाऊ दे मग माहित पडते तुला सून कशी आहे काय कशी आहे ते सगळ्याच्या घरात सारखंच असते बाई खरंच हो कौशल भाग्यवान आहे तू पाय ना मस्त लेकीसारखी सून भेटली तुला मस्त आणि दिसायला पण पाय किती सुंदर आहे अगं आजी याच्यात माझा मोठेपणा काहीच नाही कारण कसं आहे माहिती आहे का आमच्या आईचा पण स्वभाव खूप छान आहे खूप मस्त आईसारखी मला माया लावतात त्या एवढ्या प्रेमळ वागतात की मला असं वाटतच नाही की मी सासरी आले म्हणून मला असं वाटतं की माझ्या माहेरीच आहे झाला आता हीच राहिली होती एक सासूचं नाक वर करून कौतुक सांगू राहिली हा सुना माहित नाही का म्हणा आम्हाला कशी आहे ते 2-3 महिन्यांनी हीच तर बोंबलू सांगल माझी सासू खट्याळ आहे आणि भानगुडी आहे हा मला असंच करते मला तसंच त्रास देते आता एक परी नाक वर करून कौतुक सांगू राहिली तसंच असते का बेटी हा सगळ्यांनी एकमेकाला समजून घे ना हेच महत्वाचं असते नाही तर प्रत्येकीने आपला थोडा दाखवतो म्हटलं तर कसं होईल हा हे तिला वाईट म्हणते ते तिला वाईट म्हणते अशाने मग घरात भांडणं चालू राहत असते आलं तर दोघी बी वाईट नसते बरं हा त्याचा माणूस म्हटल्यावर चूक होतेच माणसाकडून कधी हे चुकते कधी ते चुकते पण दोघीच्याही मनात एकमेकीविषयी आदर असला ना तर भांडणं होतच नाही ते जाऊ दे पण तुम्ही दोघी बी एकमेकीला समजून घेऊन राहिला का नाही हे ऐकून जरा खूप छान वाटलं असंच प्रेमळ वागणं मस्त आता शेवटपर्यंत चाललं तुमचं आणि मस्त मजेत राहा चल ग कौशल येते आता आम्ही हा बरं ठीक आहे या मग काय ले का जाबरू हे बंगल्यासारखे कपडे घातले हा कुठचे आणले रे कुठून आणले का गटोळ्यातले काढले काय त्या दिवशी तर का त्या भानूच्या लग्नातले का ताय शूट गुट घालून लगे जसं काय नवरते होय हा आणि आज काय घातलं हे काऊन शांतराम काका हे चांगलंच आहे शर्ट काय चांगला आहे म्हणतले का हा तू डिटेक्टिव्ह माणूस हा चांगला शूट बुटात राहणार आणि हे असं घातलं तर काय काय म्हणतील लोक हा बाहेरच फक्त टकाटक राहतं म्हणाल हा गावात पाहिलं तर हे बंगल्यासारखंच राहते म्हणाले पोरग अरे जाबरू शांताराम बरोबर बोलते हा जरा चांगलं राहत जाय ना आता पुढच्या वर्षी तू लग्न करावं लागते काय नसते हो कंदील आबाजी हा माणसाचे कपडे फोडायला काय नसते कपडे कोणते घातले तरी चालते फक्त माणसाचा स्वभाव आणि वागणं चांगलं पाहिजे असते अरे जाबरू तू म्हणते ते बरोबर आहे की माणसाचा स्वभाव चांगला असला की झालं पण कसं आहे माहिती आहे का आपल्या आता गाववाल्याला सगळ्याला माहित आहे की तुझा स्वभाव चांगला आहे म्हणून बाहेरच्या लोकांना माहित असते का बाहेरच्या लोकांना तर बाहेरच्या लोक दिसण्यावर जाते तर कसं राहते काय करते त्याचं घर कसं आहे काय कसं आहे याचं हे सगळं चौकशी करून मग पोरगी देते भाऊ माणसाचा स्वभाव आणि वागणं हे पाहून पोरगी देणारे लय कमी आहेत भाऊ आता लोक पहिले इस्टेट पाहिजेत काय आहे इस्टेट नोकरी काय करते कसा राहते हा बँक बॅलन्स काय आहे हे पहिले पाहिजेत आता सांगा आता येणं शांताराम काकाच्या समोरच हा विषय काढायचा होता का तस नाही सरपंच आता लगे मी का पोरगी पाहिलेच निघालो काय काही तुम्ही म्हणता राजो आता मी का लगेच लग्न करायचं का मला
2-3 वर्ष टाइम आहे ना आणखी. पाय रे शांताराम, सांग तूच त्याला आता काही. 2-3 वर्ष टाइम आहे म्हणते. याच्या सोबतीत झाले ना सगळ्याचे लग्न, आता हेच राहिलं ना. सांगा आता काय बोलावं विचारू आपण. जाऊ द्या, विषय बदलून टाका लागल. तस नाही हो सरपंच, आपल्या मनाने काय असते, त्या पोरासोराच्या मनाने असते सगळं. जाऊ दे, मी काय म्हणत होतो, पण त्या दिवशी राजू ते लग्नात लयच गोंधळ उडाला होता ना. लोक लय गडबड करत जाय. ते काय झालं होतं त्या दिवशी? ते कंदिलाबाजीला विचारा तुम्ही काय झालं ते. अहो कंदिलाबाजी, काय झालं होतं त्या दिवशी? अरे काय सांगू शांताराम तुले, हे शिवल्या काय नाही करणार. ते धावत त्या टेजवर गेला, मामाच्या हातात माईक घेतला आणि त्या माईक मध्ये बोंबललं. ते काय म्हणे की म्हणे पाऊस उराला, पाऊस येते, पाऊस येण्याची शक्यता आहे, लवकर जेवून घ्या, सुलग्न लावू नका. तू सांग, पहिलेच तर हे सगळे जण अकातलेले असते आणि त्यात असं म्हटल्यावर लोक थांबते का, थाऱ्यावर राहतात का? अरे बाबा, एकमेकाच्या अंगावर पडे लोक जोर मारत जाय ना. अरे काय जण ते चटई नाही टाकू दे ना. अरे ते खडखड गिरकड सांगलेलं असलं त्याच्यावर बसायला जोर करत जायचं. तिथे भटजी ताट घेऊन उभा होता सुलग्न लावायला येणाऱ्यासाठी. पण कोण येते सुलग्न लावाले? सगळेजण पंक्तीत गेल्यावर हे घरगुती लोकांना सुलग्न लावून घेतलं बाबा, निपटवलं. काही म्हणा कंदिलाबाजी, पण लग्नाला 1 नंबर झालं आपलं. जरासा तेवढा पुरता ते गोंधळ झाला म्हणून सांगा, आणि जरासा वेळ कमी भेटला आपल्याला. नाही तर लग्न तर 1 नंबर झालं ना. ते स्वयंपाक 1 नंबर झाला होता. लग्नाच्या बाबतीत तर सगळे पाहुणे खुश झाले आपले, काय टेन्शन नाही. ते दुसऱ्या दिवसाचा बी कार्यक्रम मस्त झाला ना 1 नंबर. पण ते काय राजू, आपला ते व्हिडिओज बंद होते, त्याच्यानं काही दाखवता नाही आला आपल्याला. जाऊ द्या ना, लग्न चांगलं झालं हे महत्वाचं असते. आता ते बाकीचं जे कार्यक्रमाचं सगळं आहे का नाही, ते आपण आता झाबरूच्या लग्नात दाखवू ना. मग आता पुढच्या वर्षी आहेच ना झाबरूचं लग्न. सांगा आता, इकून तिकून फिरून माझ्याच लग्नावर विषय येते का? मी काय म्हणतो झाबरू, तू चांगला हे आमच्या सगळ्यालाच माहित आहे. पण तू जरा आता टकाटक तुझे कपडे घालत जा बरं. हे काही बी धतिंग नको दाखवत जाऊ आम्हाला. तसं नाही हो शांताराम काका. पण ते कसं आहे माहिती आहे का, आता व्हिडिओ बंद होते म्हणून मी ते सगळे कपडे धुईधाय करून सगळे कपाटात ठेवून दिले. म्हणून हे जुनं पुराण घातलं बायक. ते वाटलं आता व्हिडिओ लवकर चालू होते का नाही होत. काही बोलतं का बे? व्हिडिओ जास्त दिवस बंद राहते का आपले चाहते लोक बंद राहू देतात का? किती प्रेम आहे माहित नाही का त्याचं तुले? व्हिडिओ बंद होते तरी त्याच्या कमेंट चालूच होते ना. एवढं प्रेम आहे आपल्या चाहत्याचं आपल्यावर. असं असताना मग आपला व्हिडिओ बंद राहील का कधी? आपल्या व्हिडिओला काहीच नाही होत ना, आपल्या चॅनलला काही नाही होत. आपल्या टकाटक तो चॅनल चालते. तू थांब ना आता हे व्हिडिओ गेला की पाय कशी खुश होते. तर तू जा बरं, टकाटक कपडे घालून ये. हे कंदिलाबाची कोण पार्टी आहे ना आज. हे व्हिडिओ चालू झाले म्हणून कंदिलाबाची खुश झाली ना. सांगा आता, लहान नाही झाली का शांतारामची? व्हिडिओ चालू झाले म्हणून का मी एकटाच खुश झालो का? सगळेजण खुश झाले ना. याला द्यायला काय होते पार्टी? आताच तर मागच लग्न झालं. पहिलेच ते या लग्नानं खापटं निघालं माय. आणखी आता पार्टी द्यायला होते काय काम आहे ते? अरे बा शांताराम, मी येतो रे बा. काय का ते भानुच्या आईने का सामान सांगितलं, मी विसरूनच गेलो का? चाल मी येतो बरं. मंडळी, तुम्ही सगळ्यांनी लग्नाला येऊन शुभ आशीर्वाद दिल्याबद्दल तुमच्या सगळ्याचे खूप खूप धन्यवाद. मनापासून खूप खूप आभार. त्याचबरोबर काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही 2-4 दिवस व्हिडिओ टाकू शकलो नाही, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. बरं चला मग, आता आपले व्हिडिओ चालू झालेले आहे, त्यामुळे व्हिडिओचा आनंद घ्या, हसा आणि मस्त राहा. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्याचे खूप खूप धन्यवाद. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.